आजच्या या अग्रणी पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे जे मान्यवर आहेत मी मान्यवरांना कृपया व्यासपीठावर येण्याचं विनंती करतो। मी सुरुवातीला विनंती करतो माननीय निवृत्त मुख्य न्यायमूर्ती मद्रास उच्च न्यायालय गंगाधर महाराज साहेब यांना की आपण कृपया व्यासपीठावर यावं आणि ॲडव्होकेट सुशीला साहेब यांना विनंती करतो की आपण यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर घेऊ। यानंतर आजच्या या पुरस्काराचे मानकरी माननीय ॲडव्होकेट श्री व्ही एन आगाशे सर मी यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं आणि अत्रे सरांना विनंती करतो आपण त्यांना व्यासपीठावर घेऊ। मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे विद्यमान न्यायमूर्ती माननीय न्यायमूर्ती श्री किशोर संत साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि अत्रे सरांना विनंती करतो आपण त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर घेऊ। त्यानंतर गुरुवर ॲडव्होकेट प्रवाह प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा आपल्या निवड समितीचे अध्यक्ष पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं। सुशील सरांना विनंती करतो आपण त्यांना व्यासपीठावर घेऊया। शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप जोशी सर यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यावं। यानंतर मी विनंती करतो माननीय श्री पंडित विद्यासागर सर यांना की आपण कृपया व्यासपीठावर यावं आणि मी अत्रे सरांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर घेऊया। यानंतर माननीय श्री अशोक भाऊ जैन यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर घेऊया। सुरुवात ही आपण अग्नीला साक्षी ठेवून करतो चांगल्या कार्यक्रमाची शुभ कार्यक्रमाची आहे। त्यासाठी मी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करावी। संपदा छापेकर यांना विनंती करतो की आपण सरस्वती वंदना या ठिकाणी सादर करा। यानंतर मी विनंती करतो ॲडव्होकेट सुशील सर यांना की आपण प्रास्ताविकातून त्यांची भूमिका आपण मांडावी। व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोर सभागृहात उपस्थित असलेले सगळे मान्यवर, सर्वप्रथम मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने 29 जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने
आमच्या आग्रहाच्या निमंत्रणाला मान देऊन आपण सगळे इथे उपस्थित झाला याबद्दल दोन्ही संस्थांच्या वतीने म्हणजे अत्रे प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळ या दोन्ही संस्थांच्या वतीने इथे आलेल्या प्रत्येकाचं मनपूर्वक स्वागत करतो आणि प्रत्येकाचे मनपूर्वक आभारही मानतो. 29 जून हा कैलासवासी अच्युतराव अत्रे अर्थात आम्हा सगळ्यांचे बाबा यांचा जन्मदिन आहे. तो जन्मदिन गेले अनेक दिवस म्हणजे दरवर्षी कोणत्या तरी सामाजिक उपक्रमाला धरून आम्ही साजरा करत असतो. बहुतांश वेळेला कायद्याशी संबंधित चर्चासत्र, व्याख्यानं, पुस्तकाचं प्रकाशन अशा स्वरूपाचे हे कार्यक्रम असतात. आपल्यापैकी जे हजर होते त्यांना आठवत असेल की बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजे 29 जून 2024ला याच सभागृहामध्ये याच वेळेला आपण नवीन फौजदारी कायदे या विषयावरती चर्चासत्र ठेवलं होतं. त्याच्यासाठी 4 वरिष्ठ वकील, ज्येष्ठ वकील आपण त्यांना बोलवलेलं होतं. आणि गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाच्या दरम्यान मी आपणासमोर सांगितलं होतं की पुढच्या वर्षीपासून आम्ही अशा एका विशिष्ट पद्धतीचा पुरस्कार देण्याचा विचार करतो आहोत. तशी आमची योजना आहे आणि त्या योजनेला अनुसरून यावर्षी आपण या कार्यक्रमाचं स्वरूप ठेवलं आहे. त्यामुळे यावर्षीचा कार्यक्रम हा पुरस्कार प्रदान सोहळा अशा स्वरूपात असणार आहे आणि इथून पुढची काही वर्ष तो तसाच असणार आहे. जे मंडळींना बोलवलंय त्यांचं त्या क्षेत्रातलं ज्ञान आणि त्या क्षेत्रातला अनुभव लक्षात घेता याशिवाय कायदा किंवा कुठल्या तरी सामाजिक विषयाशी संबंधित व्याख्यान हे तर होईलच त्याच्यामध्ये, पण मुळामध्ये हा कार्यक्रम किंवा हा पुरस्कार देण्यामागची आमची भूमिका काय हे सांगण्यासाठी मी थोडक्यात सांगण्यासाठी उभा आहे. बाबांचे 2 क्षेत्रामध्ये मोठं योगदान होतं. एक अर्थातच वकिली क्षेत्रामध्ये म्हणजे विधी आणि न्याय क्षेत्रामध्ये आणि दुसरं शिक्षण क्षेत्रामध्ये. विधी आणि न्याय क्षेत्रातल्या त्यांच्या योगदानाविषयी वेगळं काही बोलायची गरज नाही. ते अत्रे वकील याच नावाने ओळखले जात होते, आजही ओळखले जातात, तो भाग वेगळा. पण शिक्षण क्षेत्रामध्ये देखील त्यांचं फार मोठं कार्य होतं. ज्या सभागृहात आपण आता बसलेलो आहोत या सभागृहाच्या निर्मितीच्या धरून म्हणजे त्याच्या सह शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचं काम हे बहुतांश बाबांच्या कारकिर्दीत झालं. ते जवळजवळ 22 वर्ष 20 ते 22 वर्ष शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष होते. आणि या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही मागच्या वेळेला असं ठरवलं होतं की विधी आणि न्याय क्षेत्रामध्ये सुद्धा आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा या दोन्ही क्षेत्रांमध्ये अत्यंत लक्षणीय अशी कामगिरी ज्यांनी केलेली आहे अशा एखाद्या व्यक्तीला आपल्यातर्फे हा पुरस्कार दिला जावा. 2 क्षेत्र आपण त्याच्यामध्ये निवडलेली होती कारण दोन्ही क्षेत्रात बाबांचं काम आणि नाव असल्यामुळे. पण पुरस्काराचं महत्व अबाधित राहावं या दृष्टिकोनातून आम्ही असं ठरवलं की 1 वर्षी विधी आणि न्याय क्षेत्रामध्ये म्हणजे सोप्या भाषेत कायदा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जावा आणि पुढच्या वर्षी तोच पुरस्कार त्याच नावाने पण शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जावा. हे पहिलंच वर्ष आहे पुरस्काराचं, त्यामुळे पहिल्यांदा विधी आणि न्याय क्षेत्राची निवड आम्ही केली. आता पुढच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा हा पुरस्कार दिला जातो. बाकी गोष्टी सांगण्याच्या आधी एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला मजेदार खुलासा मला करायचा आहे. जी निमंत्रण पत्रिका मी पाठवली होती सगळीकडे त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये 10व्या जयंती निमित्त असं लिहिलेलं आहे. अनेक जणांनी अत्यंत प्रामाणिकपणे पण आश्चर्याने मला विचारलं की 10वी जयंती कशी काय असू शकते. त्यांचं म्हणणं 100% बरोबर आहे, कारण आपल्याकडे जयंती या शब्दामागे जो काय अर्थ धरला जातो त्याच्यानुसार जन्माच्या सालापासून ती मोजली जाते आणि सर्वसामान्य हीच पद्धत आहे, मला कल्पना आहे. पण एक कुठला तरी एक कार्यक्रम मी जो बघितला होता त्याच्यामध्ये या संदर्भातली चर्चा मी ऐकली होती. त्याच्यामध्ये 2 मतं मांडली गेली आणि त्यातलं दुसरं मत जे अत्यंत अल्पमत आहे पण ते मला जास्त लॉजिकल वाटलं, तर्कशुद्ध वाटलं.
ते असं होतं की माणूस हयात असेपर्यंत त्याचा जन्मदिन हा वाढदिवस असतो. त्याची जयंती कधी होते? तो जेव्हा दिवंगत होतो त्याच्यानंतर त्याची जयंती हे नाव त्याला मिळतं. त्यामुळे जयंती या नावाचा जर विचार केला तर बाबांची ही 10वी जयंती होते, कारण बाबांना जाऊन 10 वर्ष झालेली, म्हणून मी ते तसं लिहिलेलं आहे. हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे, हा माझा अजिबात आग्रह नाही. किंवा तो फारसा महत्त्वाचा मुद्दा आहे असंही नाही, पण आम्ही त्या अनावधानाने लिहिलं गेलं असं नाही, त्याच्या मागं हे असं लॉजिक आहे, हे फक्त मी सांगू इच्छितो सगळ्यांना. आणि मला त्याच्यातनं गंमत फक्त एक अशी वाटली की सर्वसामान्यपणे निमंत्रण पत्रिका किंवा निमंत्रण पत्र जे काय असेल ते माणसं वाचतात आणि बाजूला ठेवून देतात, त्याच्यावरती चर्चा सहसा काही केली जात नाही. पण ही सगळी बाबांची पुण्याई आहे की त्यांच्या कार्यक्रमाची जी निमंत्रण पत्रिका असते ती सुद्धा लोक पहिल्यापासून शेवटपर्यंत नीट वाचतात. त्याच्यामध्ये काही शंकास्पद गोष्ट असेल तर आम्हाला लगेच विचारतात की हे असं कसं काय, बाबा असते तर त्यांना हे चाललं असतं का. तेव्हा या पार्श्वभूमीवरती आपण हा पुरस्कार आता देत आहोत. हा पुरस्कार द्यायचा जसं आम्ही ठरवलं तसं याचं कार्यक्षेत्र काय असावं हेही आम्ही ठरवलं. हे अर्थातच कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असं आम्ही ठरवलं होतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मिळून आपण ही व्यक्ती निवडायची होती. मग ही निवड कशी करायची हा एक मोठा त्याच्यामध्ये भाग होता. मग त्याच्यासाठी एक निवड समिती आपण बनवलेली आहे. त्या निवड समितीची औपचारिक ओळख नंतर आपल्याला होईल, पण मी फक्त अगदी थोडक्यात सांगतो आपल्याला की आमचे म्हणजे अत्रे प्रतिष्ठानचे गुरुवर्य ॲडव्होकेट अ अत्रे प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत सुरुवातीपासूनचे म्हणजे निकम साहेब, हे त्या समितीचे सुद्धा अध्यक्ष आहेत निवड समितीचे. आणि मग त्यांच्या व्यतिरिक्त आम्ही असं ठरवलं की 3 व्यक्ती या विधी आणि न्याय क्षेत्राशी संबंधित आणि 3 व्यक्ती या शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित अशा 3 आणि 3 6 आणि निकम साहेब स्वतः 7 अशा 7 जणांची मिळून आपण ती समिती तयार केलेली आहे. ही समिती सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राशी संबंधित अशी आहे. आता या समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव या विधी आणि न्याय क्षेत्राशी संबंधित त्या समिती सदस्य आहेत. अधिवक्ता परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा मीराताई खडककर त्याही या समितीत आहेत. त्याच्यानंतर नाशिकचे ज्येष्ठ वकील श्री जयभावे सर, जयंत जयभावे सर, तेही या समितीत आहेत. जळगावचे आमचे अशोक भाऊ ते या समितीत आहेत, कारण ते शिक्षण प्रसारक मंडळाचे आमचे प्रमुख ट्रस्टी आहेत शिक्षण क्षेत्राशी संबंधित म्हणून. त्याच्यानंतर जळगावातले अतिशय सुप्रसिद्ध आपल्याला सगळ्यांना माहिती असलेले शिक्षण तज्ज्ञ राव सर ते या समितीत आहेत. आणि नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू जे होते असे आमचे विद्यासागर सर, पंडित विद्यासागर सर, ते थोडे जळगावकरांना आता या निमित्ताने जास्त हे होतील, पण तेही या समितीत आहेत. म्हणजे 3 व्यक्ती ज्या आहेत या शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित आहेत, 3 कायदा क्षेत्राशी संबंधित आणि एकूणच समितीचे निमंत्रक निकम साहेब आहेत. आता या समितीने यावर्षी आगाशे साहेबांचं जे नाव निश्चित केलं त्यामागची त्यांची भूमिका काय किंवा कसं त्यांनी केलं, त्यांचं नाव निश्चित केलं हे सगळं निकम साहेब स्वतः सांगतील. त्या क्षेत्रात मी जाणार नाही पुढे. मी फक्त मुळामध्ये समिती स्थापन करण्यामागचा आमचा उद्देश काय होता आणि पुरस्कार देण्यामागचा उद्देश काय होता हे फक्त आपल्यासमोर सांगतोय. तर अशा रीतीने कायदा आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रामध्ये अग्रगण्य जी व्यक्ती आहे अशा अग्रगण्य व्यक्तीला आपण हा पुरस्कार देणार आहोत किंवा देतो आहोत या वर्षीपासून. म्हणून त्या पुरस्काराचं नावही आपण अग्रणी पुरस्कार असं ठेवलेलं आहे. तो बाबांच्या स्मरणार्थ दिला जातो आहे आणि ज्यांना यावर्षी दिला जातोय ते सर्वार्थाने त्याला पात्र आहेत हे मला निश्चितरित्या माहिती आहे. त्यांची माहिती आपल्याला होईलच. पण या पुरस्काराच्या प्रदान सोहळ्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आणि एक किती नाही म्हटलं तरी व्यक्तिगत त्याला टच येतोच. म्हणजे किती तटस्थ राहायचं ठरवलं तरी सुद्धा ते खोटेपणा ठरेल. जसं तटस्थ मी नाही राहू शकत, शेवटी माझे वडील आहेत. तेव्हा माझ्या वडिलांच्या नावासाठी एवढे सगळे मंडळी इथे आलात तुम्ही याचा मला त्यांचा मुलगा म्हणून अतिशय आनंदही आहे आणि अभिमानही आहे. आणि तुम्हा सगळ्या मंडळींनी इथे येऊन जे आमच्यावरचं प्रेम व्यक्त केलं, आमच्या कुटुंबावरचं, आमच्या प्रतिष्ठानावरचं, आमच्या शिक्षण प्रसारक मंडळावरचं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. मी यानंतर ॲडव्होकेट पंकज अत्रे यांना विनंती करतो की आपण माननीय श्री गंगापूरवाला साहेब
अविनाशी सर यांचा परिचय करून द्यावा. ॲडव्होकेट पंकज आहे. आज आपल्याला हे प्रमुख अतिथी लाभलेले आहेत त्यांचा आणि आपल्या आजच्या पुरस्काराचे मानकरी जे आहेत त्यांचा परिचय करून देतो आहे. आजचे प्रमुख अतिथी आपले आहेत श्री संजय विजयकुमार गंगापूरवाला. 1962 सालचा यांचा जन्म आहे. वकील कुटुंबातलाच आहे आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे तेव्हा औरंगाबाद इथेच त्यांचं शिक्षण झालं. LLB डिग्री जेव्हा त्यांना मिळाली तेव्हा संपूर्ण विद्यापीठातून ते 3ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले होते. 1985 सालापासून 2010 सालापर्यंत त्यांनी वकिली व्यवसाय केला. त्यांचे सिनियर ॲडव्होकेट लोया यांच्या मार्गदर्शनाखाली हा व्यवसाय त्यांच्या व्यवसायाची सुरुवात झाली. नंतर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि इतर अनेक मोठ्या बँका संस्था यांच्या वतीने त्यांनी काम केलेलं आहे. 1991 ते 2010 या काळात तिथल्या MP लॉ कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केलेलं आहे. 2010 साली त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. तेव्हापासून म्हणजे 2010 पासून 2022 पर्यंत ते तिथे न्यायमूर्ती म्हणून होते आणि या काळात त्यांनी अनेक मोठाले खटले मोठाली क्लिष्ट प्रकरणं निकाली काढलेली आहेत. त्याच्यानंतर काही काळ मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आणि मे 2023 मध्ये त्यांना मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी बढती मिळाली आणि एक साधारणपणे वर्षभर ती जबाबदारी त्यांनी सांभाळून 2024 साली ते निवृत्त झालेले आहेत. निवृत्त झाल्यानंतर सुद्धा आर्बिट्रेशनच्या काही प्रकरणांमध्ये ते काम करतायत आणि सल्लामसलतीचं काम सर्वोच्च न्यायालयातल्या काही प्रकरणांमध्ये करत आहेत. न्यायमूर्ती म्हणून काम करत असताना त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर आणि निकालांवर वकिलांसह पक्षकार सुद्धा खूप खुश असायचे आणि लवकरात लवकर प्रकरणं निकाली काढली जावी याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. त्याच्यामुळे इतर न्यायमूर्ती वकील आणि पक्षकार अशा सगळ्यांमध्येच ते लोकप्रिय होते. त्याच्यानंतर आजचे जे आपले मानकरी आहेत पुरस्काराचे मानकरी ते आहेत ॲडव्होकेट विजय नारायण आगाशे. यांचा जन्म 1957 सालचा आहे मुंबईतला. ठाणे आणि मुलुंड इथं त्यांचं शिक्षण झालं. त्याच्यात त्यांनी LLB आणि नंतर LLM सुद्धा केलेलं आहे. 1983 साली ठाणे न्यायालयामध्ये त्यांनी वकिली व्यवसायाला सुरुवात केली. ठाण्याच्या जोडीने पनवेल, अलिबाग, वसई, पालघर, भिवंडी, बेलापूर अशा अनेक न्यायालयांमध्ये मोठाले खटले त्यांनी चालवलेले आहेत. विशेषतः त्यांची दिवाणी साईडची प्रॅक्टिस आहे. देना बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सिडको, केंद्र सरकार आणि ठाणे महानगरपालिका यांचे वकील म्हणून त्यांनी अनेक कामं पाहिलेली आहेत. त्याच्यानंतर इतर त्यांचं जे काम आहे त्याच्यामध्ये 10 वर्ष त्यांनी ज्ञानसाधना कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स इथं BComच्या विद्यार्थ्यांना बिझनेस लॉ हा विषय शिकवलेला आहे. त्याच्यानंतर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचा कंटिन्युअस लीगल एज्युकेशन प्रोग्राम हा जो प्रोग्राम आहे प्रोजेक्ट आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी अनेक व्याख्यानं सुद्धा दिलेली आहेत. कोरोना काळामध्ये ठाणे वकील संघातर्फे सुद्धा त्यांनी ऑनलाईन व्याख्यानं दिलेली आहेत. जनी जनार्दन सेवा समिती या आरोग्य सेवा पुरवणाऱ्या संस्थेचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. ठाण्यातल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या 1400 वर्ष जुन्या आणि 10 शाळा आणि 2 महाविद्यालय असणाऱ्या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यांचे ज्युनियर्स सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने घडवलेले आहेत जे आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये स्वतःची चमक दाखवत आहेत. हा त्यांचा काम करण्याचा जो अँगल आहे त्याच्या जोडीने वैयक्तिक आयुष्यामध्ये त्यांना जुनी गाणी ऐकण्याचा आणि गाण्याचा सुद्धा छंद आहे. ठाणे वकील संघाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी अनेकदा गाणी गायलेली आहेत. क्रिकेट हा त्यांचा आवडता खेळ आहे. क्रिकेटची मॅच प्रत्यक्ष स्टेडियममध्ये बघण्यासाठी खास ते परदेशात सुद्धा जाऊन आलेले आहेत. ड्रायव्हिंगची त्यांना खूप आवड आहे आणि परदेशात खास तिथल्या प्रत्येक देशाचं लायसन्स काढून त्यांनी त्या देशांमध्ये सुद्धा लॉंग ड्रायव्हिंगचा आनंद घेतलेला आहे.
कुटुंबातही ते तितकेच रमतात. दरवर्षी साधारणपणे महिनाभर ते त्यांच्या मुलींकडे अमेरिकेमध्ये जाऊन नातवंडांशी खेळतात. हा आम्हाला इतरांकडून मिळालेला परिचय. आम्हाला जेव्हा आम्ही माहिती गोळा करायला सुरुवात केली तेव्हा याच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी कळल्या, पण त्या सांगायला एकतर त्यांनी स्वतःही मनाई केली आणि ज्यांनी आम्हाला सांगितल्या त्यांनीही आम्हाला ते सांगितलं की या गोष्टी सांगू नका, आणि आम्ही सांगितल्या असं तर बिलकुल सांगू नका. प्रसिद्धीपासून ते 4 हात लांब असतात. जेवढी माहिती आम्हाला मिळाली तेवढ्यावरून मी हा परिचय तयार केला. खरं ज्या गोष्टी सांगायला त्यांनी मनाई केलेली होती त्या गोष्टी जर सांगितल्या असत्या मी, तर ते व्यक्ती म्हणून किती उत्तम आहेत याचा आपल्याला परिचय मिळाला असता. पण दुर्दैवाने ते मी करू शकत नाही. पण एक गोष्ट नक्की की कायदा क्षेत्रातल्या एका दिग्गजाचा सन्मान करायला तितक्याच तोलामोलाचा दुसरा दिग्गज इथे हजर आहे. या दोघांचेही मी अत्र प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत, तर त्यांचा सत्कार करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला अनुसरूनच मी आजचे व्यासपीठावर मान्यवर यांचा सत्कार करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी अत्र प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अशोक माथुर सर यांना विनंती करतो की आपण निवृत्त मुख्य न्यायमूर्ती मद्रास उच्च न्यायालय माननीय श्री गंगापूर साहेब यांचा आपण सत्कार या ठिकाणी करावा. सर यांना की आपण माननीय न्यायमूर्ती किशोर संत साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करावा. मी यानंतर विनंती करतो आमच्या काकूंना श्रीमती प्रतिमा यांना की आपण सौ गंगापूरवाला मॅडम यांचा या ठिकाणी आपण सत्कार करावा. ॲडव्होकेट सौ आकाशमान यांचा सत्कार करावा. मी विनंती करतो ॲडव्होकेट एस.टी. अग्रवाल सर यांना की आपण पद्मश्री ॲडव्होकेट माननीय श्री उज्ज्वल साहेब यांचा आपण सत्कार करावा. आपल्या या समितीचे अध्यक्ष तर आहेतच, त्यासोबतच जळगाव शहरातील सुप्रसिद्ध वकील आहेत. महाराष्ट्र सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून निर्भय बॉम्बस्फोट खटला, 26/11चा मुंबईवरील अतिरेकी हल्ला, प्रमोद महाजन हत्या प्रकरण असे अनेक मोठे खटले यशस्वीरित्या चालवलेले आहेत आणि भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. तर विनंती करतो ॲडव्होकेट अविनाश पाटील यांना की आपण नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि आपल्या समितीचे सदस्य माननीय श्री पंडित विद्यासागर सर यांचा आपण सत्कार करावा. पंडित विद्यासागर सर हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. त्यांनी जैव भौतिकशास्त्र आणि वैद्यकीय भौतिकशास्त्र या विषयावर संशोधन केलेलं आहे. विज्ञान साहित्याचे ते लेखकही आहेत. सुपर क्रोन आणि अंतराळी या विज्ञान काल्पनिका त्यांच्या प्रसिद्ध आहेत. ओमिंग ऑफ विज्ञानाची या त्यांच्या ग्रंथाला अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत. आणि भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, मराठी विज्ञान परिषद यांनी आयोजित केलेल्या कामांमध्ये त्याचा नेहमीच सहभाग असतो. माननीय पंडित विद्यासागर सर यानंतर मी विनंती करतो ॲडव्होकेट सुधीर कुलकर्णी यांना की आपण
माननीय श्री अशोक भाऊ जैन यांचा आपण सत्कार करावा. आता जळगाव आणि 2016 पासून ते अध्यक्ष आहेत. अनेक संस्थांमध्ये पदाधिकारी आहेत, वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत. विद्यार्थी असल्यापासूनच व्यवसायाची सुरुवात केली आणि व्यवसायाशी संबंधित वेगवेगळ्या क्षेत्रांचा अभ्यास करून व्यवसाय वाढवला. नवीन कल्पना राबवून नवीन क्षेत्रांमध्ये पदार्पण केले. शैक्षणिक क्षेत्रातही त्याचं कार्य भरीव असं आहे. जैन कुटुंबाची अभिजित देशपांडे साहेबांना आपण माननीय अनिल राव सर यांचा सत्कार करावा. अनिल राव सर करण्यासाठी व्यवसायाची सनद परत करून जळगावमधील प्रसिद्ध मुस्लिम महाविद्यालयात आधी लेक्चरर आणि त्यानंतर प्राचार्य झाले. पुढच्या शिक्षण क्षेत्रात 45 वर्षांचा त्यांचा अनुभव आहे. ते वेगवेगळ्या देशांमध्ये आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आणि परिषदांमध्ये सहभागी झालेले आहेत आणि सध्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने सरकारने स्थापन केलेल्या समितीचे ते सभासद देखील आहेत. जसं सुशील सरांनी सांगितले की निवड समितीमध्ये जे मान्यवर आहेत त्यापैकी श्रीमती साधना जाधव मॅडम माजी न्यायमूर्ती, तसंच बार काउन्सिलचे मेंबर संकल्प परिचय करून देणं हे कर्तव्य समजतो. त्यानुसार श्रीमती मीराबाई कडककर यांनी सुरुवातीला नागपूर उच्च न्यायालयात वकिली केलेली आहे. 18 वर्ष कौटुंबिक न्यायालयाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी कामकाज केलेलं आहे आणि सध्या त्या राष्ट्रीय अधिवक्ता परिषदेच्या उपाध्यक्ष आहेत. त्यानंतर श्रीमती साधना जाधव मॅडम छत्रपती संभाजीनगर येथे दीर्घकाळ त्यांनी वकिली व्यवसाय केलेला आहे. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून काम करून त्या निवृत्त झालेल्या आहेत. तसंच माननीय ॲडव्होकेट जयंत जायभावे सर हे नाशिक न्यायालयात अनेक वर्षांपासून वकिली करत आहेत. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे ते सदस्य आहेत. काही काळ बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. वकिलांसाठी मार्गदर्शनपर अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. तसंच व्हिडिओच्या माध्यमातून देखील त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर असे हे आपल्या निवड समितीचे सदस्य आणि त्यांचा हा जो परिचय आहे तो मी आपल्या आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मद्रास उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश गंगापूरवाला साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किशोर संत साहेब, सत्कारमूर्ती आगाशे साहेब आणि मंचावर असलेले सर्व सन्मान्य वेळेअभावी सगळ्यांचं नावांचा उल्लेख करत नाही आणि बंधू भगिनी, खरं म्हणजे निवड समितीच्या अध्यक्ष या नात्याने आमच्या पुढे अनेक नावं आली. काय क्रायटेरिया ठेवावा हा एक मोठा गहन प्रश्न होता की बाबांना अभिप्रेत असलेला वकील नंबर 1, बाबांना ज्या वकिलांचं कौशल्य हे विशेषतः सत्र न्यायालय आणि तिसरी महत्वाची कसोटी म्हणजे जी मी स्वतः लावत होतो की यांनी किती तरुण वकिलांना, नवोदित वकिलांना उत्साहित केले, प्रेरित केले. आगाशे साहेब, तुमचा मला प्रत्यक्ष परिचय नव्हता, मी तुमचं नाव ऐकून होतो, परंतु ज्यावेळेला मी माहिती घेतली त्यावेळेला माझं असं लक्षात आलं की बाबांच्या ज्या कसोट्या होत्या त्या कसोट्यांना तिघेही तुम्ही उत्तीर्ण झाला होता आणि म्हणून आमच्या निवड समितीने एकमुखी निर्णय घेतला की आगाशे साहेबांना या वर्षीचा बाबांच्या नावाचा पुरस्कार द्यायचा. आपल्याला माहिती नसेल की मी अत्रे बाबांचा आवडता विद्यार्थी, परंतु बाबांची आणि आमची नेहमीच जुगलबंदी होत असते. बाबा हे हाडाचे शिक्षक होते. जोपर्यंत माझ्या गळी पूर्ण एखादा कायद्याचा मुद्दा उतरत नाही तोपर्यंत शांत कधीच बसायचे. आणि आमची गुरुमाऊली किती वेळ चालणार तुमचं हे, असा जरी त्यांनी प्रेमाने आरोप केला तर बाबा त्याकडे कधी लक्ष देत नसत. पण त्यांचा एकच ध्यास होता की माझ्या समोरच्या तरुण नवोदित वकिलाला मी काय सांगतो, कायदा कसा इंटरप्रिट करतो आहे हे समजलंय की नाही, हा एक नंबर आहे.
आणि बाबा नेहमीच म्हणत असतात की लॉजिक इज अ सायन्सिया सायन्सियर, इट इज अ सायन्स ऑफ द सायन्स. कारण वकील कुठल्याही घटनेचा अर्थ लावताना, आपल्यापुढे येणारी घटना न्यायाधीशाला पटवून देताना लॉजिकली हे शक्य आहे की अशक्य आहे याची नेहमी चांगल्या रीतीने विभागणी करतो. मला आठवतं ज्या वेळेला मुंबई बॉम्बस्फोट खटला असेल, 26/11च्या वेळेला बाबा नव्हते, परंतु बॉम्बस्फोट खटल्याच्या वेळेला आम्ही तासनतास चर्चा करत होतो. आणि म्हणून आगाशेसाहेब ज्या वेळेला आम्ही हा विचार केला की दिवाणी क्षेत्रामध्ये देखील कायद्याचे अनेक पैलू उपस्थित होतात. म्हणजे मला काही वेळेला वाटतं की फौजदारी फार सोपं आहे, दिवाणी फार कठीण आहे, आणि त्या दिवाणी क्षेत्रात बाबांच्या नावाने आपल्याला पुरस्कार मिळतो, याचा अर्थ आमच्या मते तुम्ही खरोखरच महान आहात आणि या पुरस्काराला लायक देखील आहात. आणि म्हणून मी आज अत्रे पुरस्कार निवड समितीचा अध्यक्ष या नात्याने, अत्रे प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्याने अतिशय मला घोषित करताना आनंद होत आहे की हा पुरस्कार आम्ही एका अशा व्यक्तीला देत आहोत की जी व्यक्ती नुसती ठाण्यात नव्हे तर कायद्याचे असे धुरंधर तरुण नवोदित वकील तयार करेल यात मला शंका नाही. आगाशे साहेब, तुम्हाला मी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो, तुमचं अभिनंदन करतो. गंगापूरवाला साहेबांना जायची घाई आहे मला माहिती आहे, या पुढचा कार्यक्रम लवकर आटोपला जाईल याची देखील खात्री देतो. किशोरजी, तुम्ही आमचे घरचे आहेत, पण आता आदरणीय किशोरजी संत साहेब झाल्यामुळे मी जास्त बोलणार नाही, परंतु हे सगळं कार्यक्रम हा सुशिक्षित असतो. सुशीलने मला 10 वेळा बजावलं होतं 4:30ला तुम्ही या, 4:30ला या. मी 4:30ला बरोबर सुशील हजर होतो आणि बाकीचेही लोक असते. आमच्या अशोक भाऊला मात्र चुटपुट लागली, मी उशीर आलो. अरे म्हटलं अशोक, तू मोठा बिझनेस नाही, थोडाफार उशीर झाला तर हरकत नाही. पुन्हा एकदा मी आगाशे साहेब तुमचं अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि मगाशी जेव्हा पुरस्काराचं स्वरूप सांगितलं गेलं, त्या पुरस्काराच्या स्वरूपात एका मानपत्राचा देखील उल्लेख झालेला होता. तर त्या मानपत्राचं वाचन करण्यासाठी मी ॲडव्होकेट पद्मनाभ देशपांडे यांना विनंती करतो की आपण मानपत्राचे या ठिकाणी वाचन करू. नमस्कार. सन्मानपत्र. सन्माननीय ॲडव्होकेट श्री विजयराव एन आगाशे, ठाणे यांसी कैलासवासी ॲडव्होकेट अ. अत्रे स्मृती अग्रणी पुरस्कार 2025 आपणास देताना आम्हाला अतिशय आनंद होतो. विधी व न्याय क्षेत्रामध्ये आपले योगदान अभूतपूर्व आहे. वकिली व्यवसायात विशेषतः दिवाळी बाजूला आपण ज्येष्ठ अधिवक्ता म्हणून उत्तम कीर्ती मिळवली आहे. त्या जोडीने कायदा शिक्षक म्हणूनही आपले नाव आहे. कायदा या विषयावर आपण अनेक व्याख्याने दिलेली आहेत. आपल्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले अनेक वकील आज न्यायपालिकेत मोठ्या पदांवर आहेत. केवळ ठाणे जिल्हा न्यायालय नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात आपले नाव आदराने घेतले जाते. आपण आपल्या क्षेत्रात सर्वार्थाने अग्रणी आहात. आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान असलेले कैलासवासी ॲडव्होकेट अच्युतराव अत्रे तथा आमचे बाबा यांचा आणि आपला कायदा क्षेत्रातील प्रवास जणू समांतर आहे. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ, त्यांच्या जयंती निमित्त दिला जाणारा हा पुरस्कार आपल्याला देताना अत्रे प्रतिष्ठानाला मनापासून आनंद होतो. आपणास यापुढेही अशीच दिगंत कीर्ती व उत्तम आयुरारोग्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जळगाव, दिनांक 29 जून 2025. धन्यवाद. देशपांडे सर, आता आपण आजच्या मुख्य सोहळ्याकडे वळणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आजच्या या अग्रणी पुरस्काराचे मानकरी श्री एन आगाशे सर यांना हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करायचा आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की हा पुरस्कार आपण त्यांना प्रदान करावा.
अत्यंत सुंदर असं कौतुक केलेलं बनवलेलं माणसाचं थोडं निशांत जवळ ये. मंडळाचं खूप खूप आभार आणि आदर्शी साहेबांचं खूप खूप अभिनंदन. आजचा हा पुरस्कार प्रदान सोहळा आणि याला उपस्थित असलेले माननीय न्यायमूर्ती किशोर शंकर, मी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सत्कारमूर्ती श्री आगाशे सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व प्रेक्षक बंधू भगिनी, या स्टेजवरती मी यापूर्वी 3 सप्टेंबर 1995 साली माझ्या लग्नाच्या निमित्ताने आलो होतो. त्यानंतर मी आज पहिल्यांदाच आजपर्यंतच्या सर्व कार्यक्रमांमध्ये तेव्हा वकील असल्यामुळे मला ती सवलत मुभा हे सगळं होतं आणि मी कायम असे कार्यक्रम मागे बसून बघायचो. आज मला फारसा विशेष निवडीला वाव नसल्यामुळे आज मला इथे बसावं लागलं आणि त्याच्यामुळे मी आज 2 शब्द बोलतोय. मी काही तसा पट्टीचा भाषण करणारा नाही, पण जेव्हा म्हणतात की प्रसंग आल्यावर ते बोललं पाहिजे. इथे बाबांच्या बद्दल मी काही फार बोलावं असं नाही. आदरणीय बाबा हे माझ्यापेक्षा आपल्या सगळ्यांना जास्ती माहिती आहेत आणि कदाचित तुम्ही जितके वेळा बाबा म्हणतात त्यापेक्षा जास्ती वेळेला आपण त्यांना बाबा म्हणून हाक मारली असेल याची मला खात्री आहे. इतकं त्यांचं सगळ्यांशी नातं जवळचं, प्रेमाचं आणि आपुलकीचं असायचं. मी त्यांचं पक्षकारांशी वागणं बघायचो, मी त्यांचं ज्युनियरशी वागणं बघायचो आणि मला प्रश्न पडायचा की मी उगीच त्यांचा जावई झालो की काय. त्यांचा ज्युनियर झालो असतो तर मला जास्ती बरं वाटलं असतं आणि जास्ती काही सध्या त्यांना विचारता आले असते, पण तसं व्हायचं नव्हतं आणि मी त्यांचा जावई झालो. जेव्हा जावई झालो तेव्हा सुनेला तर दडपण असल्यास ते स्वाभाविक आहे. जावई म्हणून मला दडपण होतं कारण मी या क्षेत्रातलं होतो आणि बाबांची कीर्ती, यश, प्रसिद्धी हे सगळं मला मिळते आणि त्याच्यामुळे सुनेला असावं त्यापेक्षा जास्ती दडपण मला होतं. या व्यवसायामध्ये मी नुकतंच पदार्पण केलेलं असल्यामुळे माझी वकील म्हणूनसाठी ओळखही कुठे नव्हती आणि अशा अवस्थेत मी त्यांचा जावई म्हणून आलो. खरं म्हणजे प्रसिद्धी, पैसा, यश या सगळ्याचा अभाव माझ्याकडे होता हे वेगळं सांगायची गरज नाही त्याकडे. आजही तो त्यांच्या इतका मिळाला असं मी म्हणणार नाही आणि तसं म्हणण्याचं कोणी धारिष्ट करणार नाही. आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असताना त्या गोष्टीचा प्रभाव माझ्यावरती पडणं किंवा पाडण्याचा प्रयत्न त्यांनी करणं असं चुकलंही झालं. मला आठवतं की अगदी छोट्या छोट्या गोष्टी जिथे सहज माणूस, कुठलाही मोठा माणूस छोट्याला पटकन सल्ला देईल किंवा खास करून सासरा चालवायला सल्ला देईल, अशाही बाबतीत ते कटाक्षाने माझे निर्णय ते मला घेऊ द्यायचे आणि चुकूनही असा मोठेपणाचा आव त्यांनी कधी आणला नाही. म्हणजे मला सगळ्यात जास्ती त्यांचा प्रभाव जर त्याच्यात त्यांच्या कुठल्या गोष्टीचा असेल तर यश, प्रसिद्धी हे तर सगळं होतं, पण त्यांचा साधेपणा आणि स्वतःला अलिप्त ठेवून याचा प्रभाव माझ्यावरती सगळ्यात जास्ती पडला. त्यांचा साधेपणा, सरळपणा, माझ्याशी वागताना जे काही हे होतं. त्यांच्या सल्ल्यांबद्दल मी म्हणेन की मागितल्याशिवाय त्यांनी मला सल्लाही कधी दिला नाही. 2 सल्ले त्यांनी फक्त न मागता दिले, त्याचाच मी थोडासा उल्लेख करणार आहे. मी एक नवीन 4 चाकी गाडी घेतली, सेकंड हँड घेतली आणि आपल्याला फार 10 दिवसात गाडी चालवता यायला लागली असं मला 18व्या दिवसापासूनच वाटायला. आणि अशातच ते एकदा आलेले असताना औरंगाबादमध्ये मी त्यांना घेऊन फिरलो. म्हणजे अर्थातच सौ निलिमा, सासूबाई सगळे ते घरी आले. गाडीमध्ये ते पूर्णपणे शांत होते, काही सल्ला देत नसायचे ते.
घरी आल्याने त्यांनी न विचारता एक सल्ला चांगला दिला. त्यामुळे तुम्ही गाडी फार छान चालवा, फक्त ती जरा हळू चालवा. हा असा एक सल्ला हा कौटुंबिक इतर कुठल्या काळात. आणि एकदा त्यांनी व्यवसायाच्या संदर्भात एक पुन्हा मागता दिलेला असतात. ज्युनियर वकील होतो आणि एक महत्वाचं काम माझ्याकडे आलं. समोर त्यांना पक्षकार ओळखत होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आमचा परिचय आहे, बाबांनी ते काम कधी बघितलं होतं. आणि मी माझी फी त्यांना ज्युनियर असल्यामुळे त्या पद्धतीने हा क्लायंट आपल्या हातून जाऊ नये, म्हणजे फी सांगताना दोन्ही पाळायचं असते की हा हातातून जायला पण नको आणि आपल्याला महागात पडायला नाही, असा अंदाज घेत घेत मी त्याला फीचा एक आकडा सांगितला. तो बाबांना कळला आणि बाबांनी मला पहिल्यांदा असा सल्ला दिला की किशोरराव तुम्ही नवीन आहात, या कामामध्ये खूप काही तुम्हाला करावं लागणार आहे, तेव्हा फी तुम्ही याच्या दुप्पट सांगितली असती तर बरं झालं असतं. मग म्हटलं मी आता सांगू का? ते म्हटलं नाही, आता तुम्ही सांगितले गेले आता सांगायचे, जे येईल ते येईल. ठीक. पुन्हा असंच एक पक्षकार आले, बाबांची ओळख सांगायला लागले. मी जरा जास्ती फी सांगितली आणि मी म्हटलं की हे जरा चांगलेच सल्ले देतात, म्हणजे इतर सल्ल्यांपेक्षा फीच्या बाबतीत सल्ला घेतलेला बरा. म्हणून मी पुन्हा एकदा सल्ला घेतला. म्हटलं बाबांनी त्याला अशी अशी फी सांगितली. आणि मग त्यांनी मला दुसरं सांगितलं की हे काम तुमचं छोटं आहे, मागचं होतं ते अपील होतं, हा जामिनाचा अर्ज आहे, हे 2-3 दाखलांमध्ये होणारं प्रकरण आहे, त्याच्यामुळे तुम्ही ती नेहमी सांगितली असती तर बरं झालं असतं. तिच्याबद्दल मी सल्ले घेणं सोडून दिलं. पण या दोन्ही सल्ल्यांमधून मी एक महत्वाचा गुण घेतला, महत्वाचा अनुभव माझ्यासाठी घेतला की कुठेही वागताना तुमचं वागणं हे वाजवी असलं पाहिजे. वकिली करताना ती केवळ पक्षकाराची परिस्थिती न बघता तुम्ही किती काम करणार आहात, तुमची मेहनत किती आहे हे ठरवून मग तुम्ही त्याला ती सांगावी, हे केव्हाही परत. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी तो वाजवीपणा आयुष्यामध्ये कायम केला आणि ते त्यांचा महत्वाचा तो सल्ला मला जाणवला. आता हे झालं 2-3 सल्ल्यांच्या बद्दल न मागता तर त्यांनी दिलं नाही. काही गोष्टी आपल्याला नंतर कळत असतात. संसाराचा माझ्या 30 वर्षाचा होत आला. अनेक गोष्टी असतात की ज्या तुम्हाला पटत नाही, पण तुम्ही बोलून दाखवता कारण तुमचं वय तर बोल असतं. आणि मोठे लोक बोलत नाहीत, आपल्याला वाटतं की त्यांना आपलं सगळं पटेल किंवा आपलं कसं बरोबर आहे. ते गेल्यावरती मला कळालं की अनेक गोष्टींबद्दल त्यांना फारसं काही ते मान्य नसायचं, पण त्यांनी चुकूनही कुठल्या पद्धतीची नाराजी ही माझ्याकडे व्यक्त केली. जे असेल ते सरळ असेल, तुझं तू करतोय, तुझा विश्वास, तुझ्यावरती विश्वास आहे, हा विश्वास मला सगळ्यात त्यांचा महत्वाचा होता. हे त्यांच्याबद्दलचं झालं. दुसऱ्या बाबांच्याबद्दल मला सांगायचं ते असं की त्यांनी व्यवसाय आणि कौटुंबिक आयुष्य याची अत्यंत योग्य संघर्ष जर कोणी घातली असेल तर ती बाबांनी घातली असं मला वाटतं. आणि तो एक महत्वाचा गुण मी त्यांच्याकडे शिकण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्याबद्दल मला त्यांच्याबद्दल एक आदर आहे. आणि हे मी याच्यासाठी सांगतो की बाकी व्यवसायातल्या गोष्टी तुम्हाला जास्त वेळ तर घरात मी सांगू शकतो. आता मी सगळ्या काही सांगणार नाही, जेवढा आता शक्य आहे तेवढं. ते जेव्हा जेव्हा औरंगाबादला माझ्याकडे कामाला असायचे तेव्हा तेव्हा संध्याकाळी आवर्जून 7ची वेळ असेल, 8ची वेळ असेल, 8:30ची वेळ असेल, की सुशिक्षाचं जेवण झालं असेल, पंकजचं झालं असेल आणि मग त्या ठिकाणी ते तिकडनं फोन करा आणि फोन करून दोन्ही सुनांशी, दोन्ही मुलांशी, नातवंड आसपास असली तर त्यांच्याशी, पण आवर्जून त्यांचा रोजच्या दिवशी संवाद असायचा. असं कधीही झालं नाही की आज माझ्यावरती कामाचं टेन्शन आहे, माझ्याकडे आज खूप काम आहे, ते मिळून काम चालवून यायचे, ते दुष्पणामधून काम चालवून यायचे, पण मला वेळ नाही म्हणून मी घरच्यांशी बोलणार नाही असं त्यांच्याकडनं कधी सुद्धा. आणि हा त्यांच्याकडचा सगळ्यात मोठा गुण मला तेव्हा जाणवला. बाकी सांसारिक यश आपल्याला याच्यावरच शोधायचं असतं की त्यांची मुलं किती पुढे गेली, त्यांची कुटुंबीय किती पुढे गेले, त्यांची पिढी किती पुढे गेली. त्यावरती तर त्यांचं यश नक्कीच आहे, त्यातही काही शंका नाही. व्यावसायिक बाबतीत मी जसं म्हणतो की त्यांचा दोन्हीकडे त्यांचं तेवढंच होतं, प्रेम होतं आहे. त्यांचे शिष्य सुद्धा आज पुढे गेलेले आपल्याला दिसतात. आता आज नामोल्लेख करण्याचं कारण नाही, कारण मी आता काही नाव घेणं उचित ठरत नाही, काही हे होतं. पण त्यांच्याचा प्रत्येक विद्यार्थी, त्यांचा प्रत्येक जुन्या म्हणून घेणारा माणूस किंवा वकील हा खात्रीने व्यवसायामध्ये पुढे गेलेला आहे. पुढे गेलेला आहे एवढंच नाही तर तो योग्य त्या पद्धतीने पुढे गेलेला आहे. आणि त्याच्यातही मला त्यांचं हे दिसतं, जसं त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये मला कायम बाबा दिसतात, तसे त्यांच्यातल्या वकिलीतले गुण मला त्यांच्या सगळ्या बिझनेसमध्ये पण दिसतात.
हे झालं माझ्या वैयक्तिक याच्यातून. मी काही त्यांच्या मोठ्यापणाबद्दल फार काही सांगू शकेल किंवा माझ्याकडनं होईल असं नाही. आमच्याकडे PM शहा म्हणून सिनियर काउन्सिल होते वाढ, आणि त्यांच्या 2 शब्दात मला वाटतं की ते जास्त चांगलं सांगितलं जरी बाबांचं म्हणतो. एकदा काहीतरी असा विषय निघाला आणि मी म्हणत होतो की बाबा आज निघून आले, अमुक काम केले, तमुक केले, त्यांना खूप मान मिळतोय किंवा हे. त्यांनी फक्त 2च वाक्य मला सांगितलं की किशोर, तुझे सासरे किती मोठे आहेत हे कळण्यासाठी तुला आधी मोठं व्हावं लागेल. आणि मला वाटतं ते सगळ्यात जास्ती योग्य वर्णन होतं की त्यांचा मोठेपणा तुला तासा पटकन कळणार नाही, त्याच्यासाठी सुद्धा तुला मोठं व्हावं लागेल. आणि मला वाटतं की अशा मोठ्या माणसाला आजही मला असं वाटतं की प्रत्येक कार्यक्रमामध्ये जेव्हा मी लोकांची गर्दी बघतो, लोकांशी बोलणं होतं, त्यांच्या काही जुन्या आठवणी जेव्हा उजाळा मिळतो, तेव्हा मला असं कळतं की ते कायमच शिकण्यासारखं व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या नावाने आज पुरस्कार मिळतोय आकाशी सरांना. आज माझा दुसरा योग असा आहे की मुळात म्हणजे मी भाषण करत नव्हतो, त्याचं मी थोडंसं सांगायचं राहिलं. मी सुरुवातीला भाषण करत नव्हतो कारण मी जावई होतो, आणि आपल्याकडे असं गृहीत आहे की माणूस जोपर्यंत तुम्ही उठला नाही तोपर्यंत त्याला शाळेला समजदार समजलं जातं, आणि ते गृहीतक शक्यतो तोडू नये म्हणून मी कधी भाषण केलं नाही. आणि दुसरं आता असं आहे की ज्या माणसाने म्हटल्याच्या समोर जजमेंट मधलं बोलावं, इतर काही बोलू नये. पण आता बाबांच्या बद्दल मला जजमेंट मधलं काही बोलता येणं शक्य नाही, लिहिता येणं शक्य नाही, त्या कारणाने मी बोलतो. दुसरं आज मी बोलेल ते गंगापूरवाला सरांच्या बद्दल. ते याच्यासाठी सांगतोय की किती मोठ्या व्यक्तीच्या नावाने पुरस्कार दिला जातो आणि तो तितक्याच मोठ्या व्यक्तीच्या हाताने दिला जातो. असा हा योगायोग. काही योगायोगाच्या गोष्टी जर सांगायच्या झाल्या तर त्यातले कॉमन फॅक्टर ज्याला आपण म्हणू, पहाटे 5 वाजता चहा करणं, गंगापूरवाला सरांचीच गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपल्या रुटीनला लागणं, नैमित्तिक त्यांचा खेळ असेल, कॉलेजमध्ये शिकवणं असेल, या सगळ्या गोष्टी त्यांच्या व्यवस्थित सुरू होत्या. त्यांचा आणि माझा परिचय साधारणपणे 95 पासून, पण जास्त परिचय आमचा झाला 98 सालापासून. ते MP लॉ कॉलेजमध्ये शिकवायचे आणि 98-99 सालापासून मी तिथे शिकवायला सुरुवात केली. मुळात त्या कॉलेजच्या प्रांगणामध्ये गेलं की कळायचं की गंगापूरवाला सरांचं लेक्चर चालू आहे. सगळ्यात पहिले असं कळायचं की मैदानावरची गर्दी कमी दिसायची आणि विद्यार्थी वर्गात येत असं लक्षात आलं की समजायचं गंगापूरवाला सरांचं लेक्चर चालू आहे. थोडंसं पुढे गेलं की त्या क्लासरूमच्या खालून आवाज वरून यायचा आणि खात्री पडायची की त्यांचं लेक्चर चालू. या 2 गोष्टी जाणवल्यानंतर आम्ही त्या स्टाफ रूममध्ये बसलेलो असायचो. तिथे आमच्या राजकारणावरच्या चर्चा चालायच्या, इतर चर्चा चालायच्या, वासित चालायची. आणि ते सगळं म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर व्हॉट्सअप सकाळी वाचायचं आणि दुपारी इस्रायल आणि इराणच्या युद्धावरती तज्ञ असल्यासारखं मार्गदर्शन सुरू करायचं. अशा टाईपच्या आमच्या गप्पा चालू असायच्या. सरांचं लेक्चर संपलं आणि ते आले की त्या गप्पांचं रूपांतर चर्चेमध्ये व्हायचं आणि त्या कुठल्या तरी विषयावरती अभ्यासपूर्णपणे बोलायचे. सुप्रीम कोर्टचं एखादं जजमेंट असेल, निकालपत्र असेल, त्याच्यातला रेशो असेल, तो मग ते जजमेंट आजचं आलेलं आहे 95 साली 98 साली, मग पूर्वी 1950 साली याच्यातलं निकालपत्र मुळात काय असेल, 60 साली काय असेल, आणि मग त्या चर्चेचा सूर हे सगळं बदलायचं आणि आमच्या गप्पांचा स्तर वरती जायचा. अर्थात फक्त त्यांचा चहा घेऊन होईपर्यंत चहाचा कप खाली ठेवला की ते निघायचे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटायचं की यांचा चहा जरा उशिरा आला तर बरं, पण त्यांची शिस्त अशी की तो चहा पण लवकर यायचा. आणि त्या 8-10 मिनिटांमध्ये कळायचं की सरांचा अभ्यास. त्यांनी राजकारणावरती कधीच गप्पा मारल्या नाही, इतर समाजकारणावरती गप्पा मारल्या नाही, पण चुकून जर कधी बोलणं झालं तर असं लक्षात यायचं की त्यांना सगळ्या गोष्टी होत्या आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा त्यांच्या मनामध्ये असतो. कोण कसं काय, सामाजिक परिस्थिती काय, हे सगळं माहिती असतं. ते एवढं त्यांचं मोठेपण. तेही बाबांच्या सारखं शांतपणे विद्यार्थी घडवले. त्यांचे ज्युनियर्स आज हायकोर्टात तर आहेतच, BRB सारख्या ठिकाणी आहेत, जे हायली स्पेशलाइज समजलं जातं, दिवाणी कोर्टामध्ये आहेत. अशा 3ही ठिकाणी त्यांचे ज्युनियर्स 3 सेटमध्ये तयार झालेले. त्यांनी न्यायमूर्ती पद स्वीकारलं. हा तसा लोकांना आश्चर्य, आनंद, सुखद आश्चर्य जे म्हणतात तसं होतं. त्या इतकी रोलिंग प्रॅक्टिस असलेला माणूस वकिली सोडून न्यायमूर्ती पद स्वीकारायला असं लोकांना खरंच पटत नव्हतं, पण त्यांनी तेही पत्करलं. वैयक्तिक फायद्याचा तोट्याचा विचार न करता ते इकडे आहे. वकिलीमध्ये त्यांचं नाव तर होतंच, पण जज म्हणून त्यांचं नाव झालं. आणि आपल्याला प्रत्येकाला प्रॅक्टिकली माहिती आहे. आणि
आणि सामान्यातला सामान्य पक्षकार सुद्धा जेव्हा कोर्टात यायचा तेव्हा तो म्हणायचा की गंगापुर साहब मला सारखे सामने अपना काम है क्या तो हो जाए. एवढी बडी वर्ष की आपल्याला योग्य तोच न्याय होणार, याच्यामध्ये आपल्याला अन्याय होणार नाही, हा एक कॉन्फिडन्स त्यांच्याकडे होता. एकदा एक प्रकरण त्यांच्या पुढे चालवलं होतं. त्यांचं बोलायला लातूर म्हणून एक होतं, 16 किंवा 17 साली त्यांच्या पुढे चालवलं आणि 2-3 वाक्य बोलल्या बोलल्या त्यांच्या लक्षात आलं की हे काम आपण पूर्वी कधी चालवलं. आणि पक्षकारांनी मला सांगितलं होतं की हो आपले वकील थे. म्हटलं पण कशाला सांगतो बाबा, जाऊ त्यांना नाही लक्षात आलं तर चांगलं तुला न्याय तरी मिळेल. आणि 2-3 वाक्यांमध्ये त्यांनी सांगितलं की नाही हे काम मी वकील असताना चालवलेलं. आणि मी म्हणताना म्हणजे तेव्हा 2004 साली आपण त्याच्यामध्ये वकील होता, त्यामुळे 2004 2003 साली हे त्यांनी मला 2016-17 साली सांगितलं. एवढी विलक्षण बुद्धिमत्ता, एवढी विलक्षण मेमरी असलेला माणूस हा न्यायपालिकेला मिळणं हा न्यायपालिकेचा फार मोठा फायदा होता. आणि त्याच्यामुळे आपण कदाचित पाहिलं असेल, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून ते ज्या दिवशी रिटायर झाले त्या दिवशी त्यांच्या हातून 1 लाखापेक्षा जास्ती प्रकरणांचा निपटारा झालेला होता. हे त्यांची सांगितलेली आकडेवारी किंवा आणि त्याच्यामुळे मी असं म्हणतो की मला आज 2च गोष्टींनी हक्क, एक म्हणजे जावई म्हणून खरंजी इतक्या मोठ्या व्यक्तीबद्दल मी बोललो नाही. गंगापुराला सांगणं मी सगळ्यात जास्ती ओळखतो 98 सालापासून, म्हणून बोलण्याचा अधिकार मी आज मिळवला. या दोघांच्याबद्दल मी फक्त एकच नाही, संस्कृतमध्ये आपल्याकडे म्हटलं आहे विद्वत्वं च नृपत्वं च नैवं तुल्यं कदाचित स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. या दोन्ही या संस्कृत याला बाबा काय किंवा गंगापूरवाला सर काय हे दोघे तेवढेच पात्र आहे. आणि आगामी मी तेवढंच म्हणतो की या दोन्ही गोष्टींचा आपल्याला पुरस्कार मिळतोय. एक इतक्या मोठ्या व्यक्तीच्या नावाने मिळतोय आणि दुसऱ्या या व्यक्तीच्या हातून मिळतोय. आपल्या संस्कृतीमध्ये 2 प्रवाह जेव्हा एकत्र येतात त्याला संगम असं मानलं जातं आणि त्याचं पावित्र्य आपल्या संस्कृतीमध्ये त्याला जास्ती महत्व आहे. तेव्हा हे 2 प्रवाह असं एकत्र येऊन आपल्याला मिळतोय. त्यांच्याबद्दल आगाशे सरांच्या बद्दल तर माहिती पूर्वीच दिलेली आहे, पण हा योग आज जुळला. त्यांची व्यक्तीची निवड करण्यासाठी निवड समितीतले सदस्य तेवढाच मुलाचे होते. हे सगळ्या गोष्टी आज जुळून आल्या. इथे मला बोलायचं भाग्यही मिळालं, त्याचा मला आज विशेष आनंद आहे. इथला कार्यक्रम म्हटलं की तो वेळेत सुरू होतो, तो चांगल्या पद्धतीने सुरू होतो आणि इथे येणारा प्रत्येक घटक हा घरचा असल्यासारखा असतो. आणि याची प्रचिती मला आजही येते आहे. त्यांचे सर्व ज्युनियर्स, त्यांच्याबरोबर काम केलेले सगळे आहेत, ते सगळे आज इथे आहेत. त्या सगळ्यांना माझा धन्यवाद. आगाशे ॲडव्होकेट आगाशेंचं मनपूर्वक अभिनंदन. बोलायला मिळालं, धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद संत सर. यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो आजच्या या सोहळ्याचे प्रमुख अतिथी तथा निवृत्त मुख्य न्यायाधीश मद्रास उच्च न्यायालय माननीय श्री गंगापूरवाला साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा. जस्टिस संतनी इतक्या चांगल्या उत्कृष्ट मराठीत भाषण केल्यानंतर मी मराठीत बोलायचं धाडस करू शकत नाही. तुमच्या सगळ्यांच्या परवानगीने मी इंग्रजीत बोलतो. ब्रदर जस्टिस किशोर संत, जज बॉम्बे हायकोर्ट. The cynosure of all lies today, Advocate Vijay Narayan Agarwal, Padma Shri Advocate Ujjwal Nikam, the other dignitaries on the dais, and members of this august gathering. It is with profound honor and a distinct privilege I stand here today before you, not merely as a guest, but also as an admirer of late Sri Achyutrao Athare. Today we gather here to celebrate and felicitate an individual who has not only practiced law, but in sense of every word lived law. We are here today to pay tribute
to the legal luminary, a beacon of justice, and an unwavering champion of the law, I present before you Advocate Vijay Narayan Agashi. In a profession that demands intellect, sincerity, honesty, integrity, and courage, Advocate Shri Agashi has consistently exemplified these virtues, thereby setting a high benchmark for excellence that inspires all of us. His journey in the legal arena is not a testament to his sharp legal acumen, but also to his profound dedication to upholding the principles of justice and fairness. The selection committee has selected Advocate Agashi, and the wisdom of the selection committee is unparalleled. We accept the same with all humility. When I went through the biodata of Shri Agashi, his work is not limited to the legal field. He is also concerned with the educational field, the social field, and he is also interested in sports, in arts and culture. It is said that he plays cricket tournaments for the bar and also goes to Australia to watch the matches at Australia. He is also an ardent fan of music and the songs sung by Mohammad Rafi and Kishore Kumar. So he is, in fact, in Hindi we call it Harfan Maula personality. It is necessary that a person, though he is a legal practitioner, engages in other fields, because that would be the best stress buster. It is said that the biggest wealth is wisdom. The strongest weapon is patience. The best security is faith. And the most effective tonic is laughter. Now, why do we say that the greatest wealth is wisdom? It is more than knowledge. Wisdom is experience coupled with knowledge. There is a very fine example in the legal field that is given. A criminal trial was going on. The facts were a murder has taken place at the midnight, and a lady has seen that from her balcony. The murder has taken place on the road at the midnight. It took almost 1 year for trial to commence. There were two accused. One was represented by a senior lawyer like Mr. Agashi, and the another accused was represented by a ranked junior who has to first class first in law. The lady was in the witness box after 1 year of that incident. The senior lawyer saw that the lady is wearing thick glasses. So he asked the lady to remove the glasses. He was standing just 5 feet away from her, and he asked her whether she can recognize her properly. She answered no. Then he asked her to put on the glasses. He went 15 steps back and asked her whether
with these 3 glasses, she can recognize him properly. She said that she has a blurred vision of his face. He went 30 feet back and asked her whether now with these glasses also she can recognize him properly. She said no. The senior advocate said that that's all and sat down. And he asked the junior lawyer not to ask any further questions. But the junior lawyer had the knowledge. He has stood first class first in law examination. He said, no, I'll cross-examine. And the first question he asked was, Madam, since how long you are wearing these glasses? She answered, 6 months back an accident took place, my eyes were damaged and I was operated and from then only I am wearing it. So the whole cross-examination by the senior lawyer is washed away. So this is the difference between knowledge and wisdom. So a senior lawyer with his experience gives wisdom. And it is said that the greatest wealth is wisdom. The strongest weapon is patience. Patience is an answer to all obstacles that you face. It is with patience only you can overcome all the impediments. For a junior lawyer, that is very essential. My senior used to say that first 10 years of practice, you only work and no money. Next 10 years of practice, you have work also and money also. And then other 10 years of practice, you have money and you work less. So you first have patience for the earlier years in the practice. And the greatest security is faith. I would ask the junior lawyers to have faith in themselves. To have faith in your own capability, in your own competence. There is a saying in Urdu, खुद को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा को बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. Make yourself so competent, make yourself so capable that before writing the destiny, God will ask you your desire. I will go a step further and say that make yourself so competent, make yourself so capable that you should write your own destiny. And that's what it says, that the greatest secret is faith. Have faith upon yourself. Have faith in the system in which you are there. And the most effective tonic is laughter. That is better than any medicine. So that's why when I read that Advocate Agassi plays cricket also and hears music also, that is the best stress buster. So a lawyer should have all these qualities in him to be a success. It is further said that you should hate less, love more, wine less, breathe more, eat less, chew more, speak less, say more. For an advocate, the last one is very essential. Speak less, say more. In few words, you should be in a position to convey much more. And that would be when you have mastered the facts and the law. And then all good things are yours. The another important aspect which we can learn from the senior lawyers like Mr. Agassi is the professional ethics. I believe that an advocate is a badge of honor and patent of trustworthiness, not merely as an agent of the client but also as an officer of the court. He is an officer of the court, along with the judge. He is another wheel of the chariot of justice. So an advocate owes duty towards his client, he owes duty towards his opponent, and he owes duty
towards the court. That's why it is said that even if you lose your case, you don't lose your clan. Even if you lose your clan, you don't lose the court. Even if you lose the court, you don't lose your conscience. So after all, an advocate is answerable to his conscience, and precisely this is all that has been seen by the committee while felicitating Mr. Agas India. Today when we felicitate Senior Advocate Vijay Narayan Agashe, we are not just recognizing his professional achievements, significant though they are. We are celebrating the embodiment of what a true legal professional should be, someone who champions the rule of law, serves society with integrity, and continuously strives for more just and equitable world. Sir, you are still going strong. At the age of 62, I have retired. But at the age of 68, he is still going strong. And we hope and believe that you continue that and mentor many more juniors to come, inspire many more juniors. On behalf of everyone here, I congratulate you for this award, which is the name of a great person, late Sri Achyutrao Atre. Each and everyone present here joins me in wishing you a long life with full of health and happiness. Thank you, Trudy. Thank you. Thank you, sir. Thank you very much for your words of enthusiasm and wisdom to us. मी यानंतर विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे जे पुरस्काराचे मानकरी आहेत आणि आजचे जे सत्कार मूर्ती आहेत ते माननीय ॲडव्होकेट श्री व्ही एन आगाशे सर यांना की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय श्री व्ही एन आगाशे सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय निवृत्त मुख्य न्यायमूर्ती मद्रास उच्च न्यायालय आणि प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय, सन्माननीय जस्टिस किशोर सरतजी, पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, मित्रांनो आणि भगिनी, सर्वप्रथम मी या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि पुरस्कारासाठी माझी निवड केल्याबद्दल आत्रे प्रतिष्ठान आणि त्यांनी जी निवड समिती गठीत केलेली होती त्या निवड समितीच्या सर्व सदस्यांना मदतपूर्वक आभार मानतो. या निमित्ताने एक गोष्ट चांगली झाली ती अशी, मी जळगाव या नगरीत खरं म्हटलं तर पहिल्यांदा आलो आणि ह्या नगरीत आल्यावर जळगाव जिल्हा, जळगावचं लोक या लोकांशी माझा संपर्क आला. माझ्या मते या पुरस्काराची हीच मोठी उपलब्धी आहे की अशा पुण्यनगरीत मी येऊ शकलो आणि असे चांगले लोक माझ्या आयुष्यात आहेत. हा जो जळगाव जिल्हा आहे याचं कायदेशीर योगदान खूप आहे. या जळगाव जिल्ह्याने जस्टिस जयंत चित्रे, जस्टिस ए पी भंगाळे, जस्टिस श्रीकांत मालते असे कर्तबगार न्यायमूर्ती कायदा विश्वाला दिले.
जस्टिस किशोर संत, मला माहित नाही ते जळगावचे आहेत किंवा नाही, पण तरी आता जळगावचेच आहेत असं समजतो, कारण ते जळगावचे जावळी आहेत. असे कर्तबगार न्यायमूर्ती या जळगाव नगरीने दिलेले आहेत. जशी संगीतात घराणी असतात आणि मला याची कल्पना नव्हती, तशी ह्या जळगावच्या कायदा विश्वामध्ये घराणी आहेत. आत्रे घराणं जे 4 पिढ्या प्रत्येक गोष्टीत सरस कामगिरी करतात. आत्रे, चित्रे, परांजपे अशी वेगवेगळी घराणी जशी संगीतात असतात तशी घराणी या जळगावला मिळालेली आहेत. या व्यतिरिक्त जळगावची इतरही ख्याती आहे, ती म्हणजे जळगाव इज सेड टू बी अ बनाना कॅपिटल ऑफ इंडिया. महाराष्ट्रात एकूण जे केळीचं उत्पादन होतं त्याच्या जवळजवळ 2/3 एवढं केळीचं उत्पादन जळगाव जिल्ह्यात होतं. इथूनची उच्च प्रतीची अशी काळी माती सुपीक आहे, तिथून नुसती चांगली पिकं निघत नाहीत तर चांगली माणसंही निघत असतात. याच मातीत सहकार चळवळ फोफावली, ह्याच मातीमध्ये शैक्षणिक आणि औद्योगिक क्रांती घडली. साधारण एक 7-8 महिन्यापूर्वी मला या जळगावची एक वेगळी ओळख कळली. एक निवृत्त जिल्हा न्यायाधीश की ज्यांनी अतिशय सचोटीने अनेक वर्ष न्यायदानाचं पवित्र काम महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये केलेलं होतं आणि ज्यांना ह्या विविध जिल्ह्यात काम करण्याचा भरपूर अनुभव होता, असे माननीय न्यायाधीश एका लग्न समारंभात मला भेटले. तर गप्पा चौघात मी त्यांना असं विचारलं की आपण सर महाराष्ट्रातल्या एवढ्या जिल्ह्यांमध्ये काम केलेलं आहे, तर असं कोणता आपल्याला जिल्हा भावला की जिथे तुम्हाला सगळे वकील अत्यंत सचोटीने काम करताना आढळले किंवा जो काही एक असिस्टन्स न्यायपीठाला द्यायला लागतो ते देणारे उत्तम वकील तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात आढळले? आणि त्यांनी मला क्षणार्धाचाही विलंब न लावता सांगितलं होतं तो जळगाव जिल्हा आहे. आता ह्या गोष्टीचा प्रत्यय मला लगेचच आला 2 महिन्यामध्ये, कारण एक 2-3 महिन्यापूर्वी कल्याणला एक अभियोक्ता परिषदेने एक अभ्यासवर्ग आयोजित केला होता आणि त्या अभ्यासवर्गामध्ये म्हणजे हे खरं म्हटलं तर संपूर्ण आत्रे कुटुंबीय हे सगळ्याच पिढ्या हेच खरं जळगाव भूषण आहेत असं मला वाटतं. तर त्यातलाच एक असे सुशील आत्रे हे मोठे होते, मीही वक्ता होतो त्या अभियोक्ता परिषदेमध्ये आणि त्यांचं पहिलं भाषण झालं. नॉर्मली मी असं करतो की अशा वेळेला जर आपल्या सहयोगी वक्त्याचा अंदाज नसेल तर आपण पहिले बोलून घ्यायचं, कारण नंतर मला पंचायत व्हायला लागते. तर त्यांनी खूपच कार्यक्रम उंचीवर नेऊन ठेवला आणि तसंच झालं की सुशील आत्रे साहेबांनी जे मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सवर व्याख्यान दिलं म्हणजे त्यांनी सगळेच मंत्रमुग्ध झाले होते आणि म्हणजे माझी तर अवस्था फार म्हणजे मी त्या भाषणात सुद्धा असं सांगितलं होतं की जसं एखाद्या क्रिकेट मॅचला एखाद्या सेंचुरी बॅट्समनने सेंचुरी मारली, खूप बाउंड्री आणि सिक्सर्स मारल्या आणि त्याच्यानंतर तो पॅव्हेलियन मध्ये गेला आणि पुढचा प्लेयर येतोय तर त्याच्यावर जे दडपण असेल असं दडपण मला त्यावेळेला आलं. असे हे म्हणजे मी तर म्हणेन की वक्ता जसं शिवत असतो तसे तुमचे सुशील आत्रे साहेब आहेत असं मला त्या दिवशी आणि नेहमीच नंतर प्रामाणिकपणे वाटत नाही. या ऍडव्होकेट आत्रेंची एक खासियत अशी आहे म्हणजे माझी त्यांची ओळख आणि मैत्री ह्याच्यातलं अंतर फार कमी होतं. म्हणजे 10 एप्रिलला आमची ओळख झाली, 10 एप्रिलला आमची मैत्री झाली
काही व्यक्तिमत्वच अशी असतात की ओळख आणि मैत्री ही लगेचच होऊन जाते, तशी झाली. आणि मैत्री झाल्यानंतर मला ज्या वेळेला अत्रे कुटुंबियांबद्दल, अत्रे घराण्याबद्दल, मी या अत्रे आश्रमाबद्दल ज्या वेळेला मला माहिती मिळाली, थक्क करणारी माहिती मिळाली, त्यावेळेला माझ्या ह्या कुटुंबाबद्दल, ह्या सगळ्या लोकांबद्दल प्रचंड आदर वाढला. खरोखरीच म्हणजे नुसतं न्यायदान म्हणजे न्याय प्रक्रियेत सहभाग, तो सुद्धा 100 वर्षाच्या वर. त्या व्यतिरिक्त प्रत्येक पिढी ही ऑन द टॉप ऑफ इट, म्हणजे असं नाही की कुठे कमी जास्त झालं, एकापेक्षा एक सरस परफॉर्मन्स दे. आज म्हणजे सकाळी मी त्यांच्या घरी गेलो होतो, त्यावेळेला म्हणजे माझी त्यांच्या पुढील पिढीची ओळख करून देण्यात आली. हा निशान, हा तप्पल, हा अमुक. तर मी विचारलं तू काय करतो? तर मी वकील आहे. दुसरं वकील आहे. म्हटलं आता माझी ह्याच्या पुढे ओळख करून द्या, ती वकील कोण नाही एवढं सांगा फक्त. म्हणजे असे सगळे एकापेक्षा एक सरस, सगळे तत्वनिष्ठ असे लोक, इव्हन या पुढील पिढीतले सुद्धा, हे खरोखरच फार मोठी गोष्ट आहे. आता ह्या अत्रे कुटुंबातलं एक दैदिप्यमान नाव म्हणजे बाबासाहेब अत्रे. आज इथे उपस्थित जे लोक आहेत त्यांच्या उपस्थितीवरूनच असं लक्षात येत आहे की म्हणजे बाबासाहेब अत्रे हे किती मोठे होते. 50 वर्षाच्या वर वकिली, त्यातली 28 वर्ष ही वकिली बरोबरच मणियार कॉलेजमध्ये अध्यापन, विविध विषयांवर लेखन, मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स या विषयावर प्रभुत्व, शैक्षणिक क्षेत्रात काम, सामाजिक क्षेत्रात काम. मला तर असं वाटतं की बाबासाहेब अत्रे हे रोल मॉडेल आहेत. जळगावचे वकील हे खरोखरी भाग्यवान आहेत की असं रोल मॉडेल जर तुमच्या समोर असेल तर तुमचं वकिली क्षेत्रात काम हे नेहमी उल्लेखनीयच होतं आणि कधीही तुमचा पाय वाकडा पडणार नाही. आज माझ्या मनात खरोखरच कृतकृत्य झाल्याचं समाधान आहे की अशा थोर माणसाच्या नावाने जे प्रतिष्ठान स्थापन झालेलं आहे त्या पुरस्काराकरता माझी निवड झालेली आहे. या सगळ्या मोठ्या लोकांच्या मांदियाळीमध्ये माझ्यासारख्याला रिकग्नेशन दिलं, हे आपला सर्वात अत्यंत आभार आहे. माझी ओळख करून देत असताना असं सांगितलं की मी ठाणा जिल्हा आणि सत्र न्यायालयात आणि दिवाणी न्यायालयात प्रॅक्टिस करतो. तुमच्या जळगाव जिल्ह्यात आणि आमच्या ठाणे जिल्ह्यात एक सांगे आहे, जसं तुमच्या इथे मोठमोठ्या दिग्गज वकिलांचं तारका मंडळ आहे, तसंच तारका मंडळ मी ज्या वेळेला 1983 साली वकिलीत आलो त्यावेळेला आमच्या ठाण्यातही होतं. संपूर्ण भारतभर गाजलेले असे ॲडव्होकेट रमाकांत ओळेकर यांना प्रॅक्टिस करताना मी पाहिलेले आहे. त्यांच्याच टोलामोलाचे ॲडव्होकेट प्रभाकर हेगडे, ॲडव्होकेट CR दिघे, ॲडव्होकेट KR हिंगोराणी, अशी मोठमोठी मंडळी, माझे गुरुवर्य ॲडव्होकेट DM प्रेमसे, या सगळ्या थोर व्यक्तींनी मला माझ्या न कळत जे काय माझ्या मनावर बिंबवलं ते म्हणजे वक्तशीरपणा, ते म्हणजे अत्यंतिक सचोटी. जसं जस्टिस गंगापूरवाला सरांनी सांगितलं की तुमची सचोटी ही फक्त पक्षकाराशी नसावी, ती सचोटी ही तुमची न्यायासनाशी असली पाहिजे, ती सचोटी तुमची विरुद्ध बाजूच्या वकिलाशी असली पाहिजे, ती सचोटी तुमच्या पक्षकाराशी असली पाहिजे.
आणि ती सचोटी तुमच्या म्हणजे ओव्हरऑल तुमचं जे कोर्टामध्ये वर्तणूक आहे त्यामध्ये ती सचोटी दिसली पाहिजे. वक्तशीरपणा, सचोटी, शिस्त हे सगळे गुण माझ्यात जर बिंबलेले असतील तर ते कळत नकळत ह्या दिग्गज लोकांकडून बिंबलेले आहेत. आता नुकतेच सर्वोच्च न्यायालयामधून जे रिटायर झाले जस्टिस अभय श्रीनिवास ते आमच्या ठाण्याचे, त्यांचे वडील ॲडव्होकेट अण्णासाहेब हे दिवाणी न्यायालयात प्रॅक्टिस करायचे आणि तेही अतिशय म्हणजे फार मोठ्या केसेस ते फार इझिली हाताळायचे, फार मोठे वकील होते. झालं असं की मी एकदा नुकताच वकील झालो होतो आणि समोर त्यावेळेला आपल्याकडे 5-10 पार्टनरशिप नव्हते माझ्याकडे आणि परिस्थिती अशी आली की माझ्याकडे जर म्हणजे दोन्ही पार्टनरशिपमध्ये धुवायला गेले हॉटेलवर आणि मग मी एक थोडासा असं स्लाईट लेमन टीन असलेला एक शर्ट घातला, त्याच्यावरच कोट घातला आणि कोर्टात गेलो आणि असं कोर्ट सगळं बदलत करत होतो की मग कोणी उगाच गडबड नको करायला. आणि तेवढ्यात नेमकं अण्णासाहेब लोकांनी मला पाहिलं आणि मला सांगितलं की आता त्यांच्या घरी जा, जसा शर्ट असेल तसा घेऊन घालून ये. त्या दिवशी नंतर आजपर्यंत मी पांढरा शर्ट न घालता कोर्टामध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सुद्धा गेलेलो नाही. तर असे हे सगळे मोठमोठे वकील की ज्यांनी माझ्या मनावर संस्कार केले. मला असं वाटतं की आज मला मिळालेला जो पुरस्कार आहे तो पुरस्कार हा या माझ्या सर्व माननीय सिनियर वकिलांनी जे माझ्यावर शिकवण दिलेली आहे मला त्याच्यामुळे मिळालेला आहे आणि हा त्याचं श्रेय खरं त्याला आहे. आता तुम्ही क्रिकेट किंवा कुठचाही एखादा खेळ जर बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल की शेवटी हा सगळा टीमचा गेम असतो. 10 जण 11 जण क्रिकेट खेळतात. कुठचाही गेम तुम्ही बघितला तर ते बरेच जण खेळत असतात आणि त्यांचा एकच कप्तान असतो. ज्यावेळेला ती टीम जिंकते त्यावेळेला फक्त कप्तानाला स्टेजवर बोलावलं जातं आणि क्रेडिट खरं म्हटलं तर सगळ्यांचं असतं. मी जो वकील झालो म्हणजे अत्रे कुटुंबीय आणि आमच्यामध्ये विरोधाभास असा आहे की ते 102 वर्ष त्याच्याकडे वकील आहे आणि आमच्या कुटुंबामध्ये मी पहिलाच आणि बहुधा शेवटचा नाही. आमचा श्रीरंग माझा जो पुतण्या आहे तो आता वकील आहे त्यामुळे शेवटचा नाही म्हणणार. चला आपण यांच्या स्टेप्स फॉलो करू. 102 वर्षानंतर तुझी माझी तरी प्रॅक्टिस संपवतो. तर मला म्हणजे मी ज्या वेळेला वकिली करतो त्यावेळेला माझ्या आई वडिलांनी मला दिलेलं पाठबळ आणि त्यांचा सपोर्ट मी विसरू शकत नाही. त्यानंतर आपल्या ज्युरिस्प्रुडन्स मध्ये असं म्हटलं जातं की आपला जो व्यवसाय आहे वकिली इज अ जेलस मिस्ट्रेस. आता तुम्ही कल्पना करा मी 83 साली वकील झालो, 84 साली माझं लग्न झालं आणि मी म्हणजे माझ्या पत्नीच्या आधीच ही सवत आणलेली होती. वकिली व्यवसाय आधीच सुरू केलेला होता. त्यामुळे कळत न कळत बऱ्याच वेळेला मी माझ्या पत्नीवर अन्याय केला असेल, माझ्या मुलींवर अन्याय केला असेल, पण माझ्या गैरहजेरीची कुठचीही दोषीस माझ्या मुलाला न लागू देता माझ्या पत्नीने त्यांची जडणघडण केली. आज त्या दोघी छान सेटल्ड आहेत आयुष्यामध्ये. त्याचं क्रेडिट माझ्या पत्नीला जातं. माझ्या वकिलीला जो आज पुरस्कार मिळालेला आहे त्याचंही क्रेडिट माझ्या पत्नीला आहे. बऱ्याच वेळेला असं होतं म्हणजे हे म्हणजे आता आपलं वकिली हे सुद्धा थोडस टीमवर्क आहे. आपले सहकारी वकील, मला ज्युनियर म्हणायला आवडत नाही, सहकारी वकील हा जास्त योग्य शब्द आहे असं मी समजतो. हे जे एखाद्या केसचं जेव्हा आपण तयारी करतो त्यावेळेला मेहनत सगळे करतात.
त्यांचं जे रिसर्च असतं ते करतात. उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे ते बऱ्याच वेळेला काढून देतात आणि हे जे बऱ्यापैकी जमलेलं रेडीमेड मटेरियल आहे त्यामध्ये आपण आपले थोडेसे इनपुट घालून आपण शेवटी सगळं क्रेडिट घेऊन जातो. मला असं म्हणावंसं वाटतं की माझे जे काही कनिष्ठ सहकारी माझ्या कार्यालयामध्ये पूर्वी काम करत होते, आज काम करतात, यांच्या सहकार्याशिवाय हा पुरस्कार शक्य नव्हता आणि त्या पुरस्कारामध्ये त्यांचंही तेवढाच आहे. आज माझ्या म्हणजे आम्ही साधारणतः 8-10 मित्रांचा असा मोठा ग्रुप होता आणि आम्ही 50च्या वर वर्षभर आम्ही एकमेकांची सगळी सुखदुःख वाटत आलेलो आणि आज त्यातले 3-4 मित्र माझ्याबरोबर हजर आहेत. ते ऑल द वे म्हणजे माझ्या पुरस्कार सोहळ्याला हजर झाले. गंमत बघा की ज्या वेळेला मी LLB झालो त्यावेळेला पार्टीला नाव माझ्या पार्टीचं नाव आणि त्यामध्ये माझी कॉन्ट्रीब्युशन सुरू असे म्हणजे हे एवढे मला जिवलग मित्र मिळाले. त्यांनीही मला नेहमी प्रेरणा दिली, वकिलीमध्ये वर यायला प्रोत्साहन दिलं. मी हा पुरस्कार नम्रपणे स्वीकारत असताना माझ्या मित्रांनाही विचारलं. हा पुरस्कार स्वीकारत असताना माझ्या मनात कृतकृत्यतेची भावना आहे, तशीच एक जबाबदारीची भावना. आता निकम सरांनी भाषणात असं सांगितलं की निवडीचे निकष लावत असताना अत्रे बाबांच्या समांतर वाटचाली ज्या कोणी करेल त्यांना हा पुरस्कार द्यावा असं ठरलं होतं. ते फार थोर होते. त्यांच्या समांतर वाटचालीचा मी 4 पावलं चालण्याचा प्रयत्न करावा, त्यामध्ये मला ईश्वराने यश द्यावं एवढीच मी आज प्रार्थना देवापुढे करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. खूप खूप धन्यवाद सर. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहोत. मी विनंती करेन ॲडव्होकेट अपन संत यांना की आपण आभार प्रदर्शन या ठिकाणी करावं. ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन पुरस्काराच्या मानकऱ्यांची निवड केली अशा निवड समितीचे सदस्य, त्याचप्रमाणे शिक्षण प्रसारक मंडळाचे विशेषतः आव्हान म्हणजे मिहिरजी भाकरे व प्राजक्ताजी प्रचंड, त्याचप्रमाणे सुरेख असे मानपत्र तयार केलेले झरोका ग्राफिक याचे अनिलजी शिल्पी, त्याचप्रमाणे वेळात वेळ काढून आमच्या विनंतीचा मान देऊन इथे उपस्थित असलेले माननीय श्री जस्टिस गंगापूरवाला साहेब, त्याचप्रमाणे आजचे मानकरी श्री आगासे साहेब व व्यासपीठावर उपस्थित सर्व मानकरी, त्याचप्रमाणे ज्यांच्याशिवाय हा कार्यक्रम या कार्यक्रमाला काही शोभा नाही असे इथे उपस्थित असलेले सर्व जळगावकर, त्याचप्रमाणे बाहेरगावून आलेले सर्व मंडळी, अनावधानाने कोणाचं नाव राहिले असेल तर असे सर्व ज्ञात व अज्ञात मंडळी यांच्या सर्वांचे मी अत्रे प्रतिष्ठान व शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आणि मी मान्यवरांच्या आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद.